नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि आता मी चाललो गणपतीपुळ्याला आणि आता मी इकडे कुर्ली गावात आलो, म्हणजे आमचंच गाव आहे। आम्ही माटलवाडी माझे गाव आणि हे कुर्ली बंदर आहे। आता इथून आम्ही बोटीने जाणार आहे। इकडून आम्ही आता बोटीची वाट पाहतो आहे। त्या साईडला बोट आहे, ती जेव्हा बोट येईल त्या बोटीने आम्ही गाडी वगैरे बाईक घेऊन आलो, तर मी इकडून जाणार आहे। तर मंडळी आता आम्ही बोटीमध्ये चढलो आहे आणि इकडे गाडी वगैरे आम्ही आता टाकली आहे बोटीमध्ये आणि आता त्या साईडला जाणार आहे। तो तिकडे जायचं आपल्याला, तर आता कधी सुटेल त्याची वाट पाहतोय।
मंडळी, आपण आता फायनली गणपतीपुळ्याला पोचलेलो आहे. आणि आज जर तुम्ही बघाल तर आज गर्दी आहे इकडे. म्हणजे कसं आता सुट्टीचे दिवस आहेत तर लोक लांबून लांबून येतात इकडे. गाडी बिडे इथे बघाल तुम्ही तर गर्दी आहे इकडे, ट्रॅफिक आहे थोडंसं गाड्यांचं. सो आता आपण जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया. तर चला जाऊया. आता मी आतमध्ये आलो की आता चप्पल काढतो आणि मग त्या लाईनमध्ये उभा राहतो. आज लाईन पण जास्तच आहे. सो चला. आता मी दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आज थोडीशी गर्दी होती त्यामुळं व्यवस्थित दर्शन घेता नाही आलं. ठीक आहे, पण दर्शन झालं. आणि तुम्ही हे बघू शकता, बाहेरचं दृश्य आहे मंदिराच्या. ऊन आहे थोडंसं, तरी देखील पब्लिक आहे, पर्यटक आहेत. बघू शकता, हे बघा सुंदर असं हे मंदिर. तर मंडळी, आता दर्शन वगैरे घेतलं आहे आणि बीचवरती चाललो आहे. आतमध्ये अलाउड नव्हतं दाखवायला, त्यामुळे काय दाखवलं नाही. तुम्ही इकडे बघाल ना, बघा आता आपण इकडे जाणार आहे. तर चला जाऊया आणि बघूया. आता मी आतमध्ये आलो आहे बीचवर. ऊन पण खूप आहे, त्यामुळे आत्ता बोट रायडिंग वगैरे करायची इच्छा नाही. तर मग आपण गेलो असतो थोडासा. पण आता तिकडे जाऊन विश्रांती घेऊया. तर आता मी इथे थांबलो, जरा ऊन आहे इकडे, बघा इकडे थोडा थांबलो आहे. पाणीपुरी वगैरे खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग तिकडे समुद्राच्या इकडे जाणार आहे. तर मंडळी, आता पाणीपुरी मागवलेली, पाणीपुरी आल्या आणि खाणार आहे. आणि पाणीपुरी थोडा वेगळ्या पद्धतीची आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही बीचवर जाऊन आलो आहे आणि आत्ता चालल्यावरती खाणार वगैरे आहे. आणि मग गेलो तर प्राचीन कोकण बघायला जाऊ, ते दिसेलच व्हिडिओमध्ये जर गेलो तर. चला आता. कोकण 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 कोकण. तर मंडळी, आत्ता मी आलो आहे प्राचीन कोकणमध्ये. आता इथे वरती बाईक पार्किंग करतो. मोबाईलने किंवा कॅमेऱ्याने फोटो काढणार असाल त्याचा वेगळा 50 रुपये चार्ज आहे. आतमध्ये 500 वर्षापूर्वीचं कोकणी खेडं कसं होतं ना, ते बाजूला स्टॅच्यू आहे त्याप्रमाणे तयार केलंय आणि शंकांचं प्रदर्शन आहे. माहिती सांगायला गाईड असतो. गाईड फ्री आणि कंपल्सरी आहे. 10 मिनिटं थांबवतो. ग्रुप जॉईन करून एक गाईड दिला जातो. गाईड कंपल्सरी.
तर मंडळी आता मी प्राचीन कोकणच्या इकडे आलो आहे आणि आत्ता मी तिकीट वगैरे इथे काढली काउंटरला आणि आता आतमध्ये जाणार आहे. तर आता 20-25 जणांचा ग्रुप झाला आहे की आम्हाला मग ते गाईड वगैरे देणार आहे. सो त्याचीच वाट पाहतो आहे. तोपर्यंत थोडा वेट करू. तर चला आतमध्ये जाऊया. ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्रबाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. एक्झिट करताना तुम्ही ते बोट वाचू शकता. हा पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीकही मानली आहेत. याला पिंपळपार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचे रोप सुद्धा लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे. ही गुहा आहे. गुहा हे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला 40-50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. आपले सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्य, जंगली स्वाबदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यांसारखे प्राणी ते पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभा दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी 400 वर्षापूर्वीची जुनी आहे. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज आपल्याला ही फक्त प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. इकडे वाघाची गुहा दाखवली, इकडे गाव शिकार दाखवली आहे.
पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी साखळ बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. याचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिमगा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भाषेमध्ये देवत्वाचं स्थान होतं. आहेत मातीचे ताशे आहेत. यांचा खालील बघा मातीचा बनला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटरपर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यक्रमात केला जात असे. इथे खाली कोळी समाज दाखवला आहे. हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. त्याला मान खोतांचं असे. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. उत्पादक घटक आहे. हे एकमेव धान्यच उत्पादन करत असे आणि 12 बोतेदार खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे काम तो करीत असे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारलं आहे. ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा म्हणा सोनाराचं असे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तकलेचे खरे काम, शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये वापर जास्त प्रमाणात करत असतील. शेतकरी आपल्या बागेतील सुके खोके घेऊन स्वतः तेलाकडे जात असतील आणि केली त्याच्या देतात तेल पाडून देत असतील. वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबे रगडून त्याचं तेल निघते. गोष्टी मिळतात पण ही रवळी मिळत नाही. वरती चाळणीवर केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात जेणेकरून आतील मोदक शिजून निघतात. तो टिफिन बॉक्स आहे. संपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणातील लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्याचे राहणीमानही साधे होते.
गारपट्टी आहे. हे खैराचे झाड तुम्ही याच्या आशीर्वादांचे छोटे छोटे लक्ष ठेवण्यासाठी उभारले जात असेल. मैत्रिणीवर जाताना एकाच वेळी 3 जण चप्पल काढून वर जाऊ शकता. मंडळी आता आम्ही वरती मचाणावर आलो आहे. खूप मस्त वाटतंय. आता आम्ही प्राचीन कोकण बघून झालं आहे. म्हणजे अजून प्राचीन कोकणमध्येच आहे. एक्झिट नाही घेतले, पण जे जे पाहायचं होतं ते आम्ही पाहिलं आहे. आणि खूप सुंदर असं इकडे म्युझियम आहे. आणि सगळ्यात भारी ते शंख प्रदर्शन होतं. ते आता ह्याच्यामध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला, पण जर इथे जर कोण आलं तर ते बघाल तर खूप भारी आहे. आणि ओरिजिनल मोतीसुद्धा आम्हाला पाहायला मिळाले. सो खूप भारी होतं प्राचीन कोकण. आता आम्ही इथून एक्झिट घेतो आहे. सो तर जाऊया आता पुढे, बघूया अजून काय काय पाहणार आहे. तर चला. तर मंडळी आता आम्ही गणपतीपुळे प्राचीन कोकण वगैरे करून आलो आणि जातोय. तर मगाशी हा बीच लागला होता. वरावड्याच्या पुढचा बीच आहे मालगुणच्या मागे. तर आता इकडे आता आम्ही चाललो आहे. तर जाऊया इकडे आणि बघूया, जरा बसूया थोडा शांत निवांतपणे. आणि ह्या बीचवरती आहे ना कोणीच म्हणजे कोणीच नाही. आम्ही इकडे हे बघा इथे गाडी लावली आणि आता आम्ही इकडे खाली चाललो आहे. म्हणजे खूप भारी आहे. म्हणजे ते कोणाचं असं कोणच नाही, फक्त आम्हीच आहे. सो इथे शांतपणे थोडासा फोटो वगैरे इथे फोटोशूट करतो मी आणि मग निघेल. तर मंडळी इथे या बीचवर आलो आहे आणि खूप भारी वाटतं आहे. कोणच नाही आहे आणि खूप स्वच्छ. पहिली गोष्ट तर हा बीच स्वच्छ आणि खूप सुंदर असा बीच आहे. आता मी पाण्यामध्ये चाललो आहे. मजा येणार आहे. इकडे स्वच्छ एकदम. तुम्ही बघाल ना, हे बघा इथे पाठीमागे माझा समुद्र आहे आणि मी आता समुद्रामध्ये जातो आहे हळूहळू. आता कसं माहिती आहे इकडे अजून कुणाला ना एवढा हा बीच माहीत नाही, त्यामुळे इकडे पब्लिक कमी आहे. त्या साईडला बघाल ना, त्या साईडला तिकडे ते बघा त्या साईडला ना पब्लिक खूप आहे. हा बीच एवढा कुणाला माहीत नाही. हा बीच आहे ना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खंडाळीतून जर खाली आलात वरावड्यामध्ये, वरावड्याच्या पुढे मालगुण गाव आहे. मालगुणच्या अगोदर तिकडे आहे. तर मंडळी आता इथे फोटोज वगैरे काढले आणि आता मी घरी चाललो आहे. सो तिकडे बाईक लावले, तिकडे चाललो आहे आणि मग तिकडून मग घरी जाणार आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आपल्या उन्हाळ प्रवास या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये.